बहुतेक डिस्पेस आहे. तर पास्ट लाईफ रिग्रेशन या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. पास्ट लाईफ रिग्रेशन 3 शब्द आहेत. इंग्रजी हा शब्द जास्त आहे, पण याची सुरुवात थोडस आपण पाश्चिमात्य आणि भारतीय असे दोन्ही संदर्भ बघणार आहोत. त्याचं कारण असं आहे की पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणून, उपचार पद्धती म्हणून, हिलिंगची पद्धत म्हणून जी प्रचलित झाली, जी प्रसिद्ध झाली, त्यात पाश्चिमात्यांचं योगदान फार मोठं आहे आणि ते अजिबातच नाकारता येणार नाही. पण ते योगदान जरी असलं, आता खूप इंटरेस्टिंग आणि थोडासा विरोधाभास गमतीचा भाग असा आहे की ज्या संस्कृतीमध्ये पास्ट लाईफ याचा अर्थ आपण ज्याला पूर्वजन्म थोडक्यात म्हणतो, ज्या संस्कृतीमध्ये पूर्वजन्म, पुनर्जन्म, रिइन्कार्नेशन हे सगळं मानतच नाहीत, त्या संस्कृतीतल्या देशांमध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन अत्यंत प्रसिद्ध होतं, भारतात येण्याआधी सुद्धा. सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण पुढे जाऊन बघू की ह्याचा मूलभूत सिद्धांत काय आहे, तेव्हा हे लक्षात येईल. मग तिथून याची सुरुवात कशी झाली ते बघण्याआधी, कारण त्यांचा जो इतिहास आहे, जो पाश्चिमात्य जगातून आलेला या थेरपीचा इतिहास आहे, तो साधारण 1800च्या काळापासूनचा आहे. पण भारतीय इतिहास जो आहे तो हजारो वर्षांपूर्वीचा आहे. आणि मग या हजारो वर्षांमध्ये वेद, उपनिषद तो काळ तर आहेच आहे, पण त्याही पलीकडे कुठल्या कुठल्या वेदांमध्ये किंवा कुठल्या कुठल्या ग्रंथात काही संदर्भ येतात, हे अगदी थोडक्यात बघूया. सगळ्यात महत्वाचं, पास्ट लाईफ रिग्रेशनला भारतीय आपण नाव सुचवायचं झालं तर पूर्व जन्म चिकित्सा असं त्याला म्हणतात. त्यातला चिकित्सा शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्ही चरक संहिता किंवा सुश्रुत संहिता हे शब्द ऐकले असतील, ह्या ग्रंथांबद्दल, या विद्वान लोकांबद्दल ऐकलं असेल, तर यांनी चिकित्सा याच्यावरती खूप भर दिलेला आहे. मग चिकित्सू वृत्ती आपण म्हणतो ना, अगदी सखोल मुळापर्यंत जाणं, आतपर्यंत एखाद्या गोष्टीच्या पोहोचणं, असा त्याचा एक वरवरचा अर्थ आहे. मग पूर्व जन्मचिकित्सा हे एक नाव. दुसरं नाव आहे ज्योतिस्मरण विद्या, पुनर्जन्म चिकित्सा. कितीतरी वेगवेगळी नावं आहेत. तर ज्योतिस्मरण विद्या, पुनर्जन्म आणि पूर्वजन्म चिकित्सा याचे संदर्भ भारतातल्या विविध ग्रंथांमध्ये सापडतात. त्याच्यात सगळ्यात एक मोठं नाव घ्यावं लागेल महर्षी पतंजलींचं. पातंजल योगसूत्रांमध्ये प्रतिप्रसव अशा प्रकारची सूत्र आहेत. प्रतिप्रसव हा तो शब्द, म्हणजे पुन्हा निर्माण होणे. प्रसवणे हा शब्द माहितीच आहे आपल्याला, म्हणजे परत काहीतरी क्रिएट होणं, परत काहीतरी निर्माण होणं. एकच मिनिट हा, कोणाचा तरी माईक म्यूट नाहीये. ओके, मी काय करते, थोड्या वेळासाठी तुमचा अनम्यूटचा ऍक्सेस काढते, म्हणजे अनवधानाने सुद्धा अनम्यूट झालं तर बाकीच्यांना गोंधळ नको. नंतर मग तुम्हाला प्रश्नोत्तरांसाठी वेळ मिळेल, तर तेव्हा तुम्ही बोलू शकाल. तर प्रतिप्रसवाबद्दल सांगत होतो. पातंजल योगसूत्रातला हा पहिला संदर्भ. दुसरं महत्वाचं, तुम्ही पद्मपुराण ह्याच्याबद्दल ऐकलं असेल किंवा गुरुचरित्र वाचलं असेल. गुरुचरित्रातल्या दुसऱ्या अध्यायातही याचा उल्लेख आहे, पद्मपुराणातही उल्लेख आहे. पद्मपुराणामध्ये चक्क सुंदर विश्लेषण आणि श्लोक येतो, ज्या श्लोकामध्ये जलज नवलक्ष आणि स्थावर लक्ष्मेश्मती कृमयोरुद्र संख्याक अशा प्रकारे विविध योनींच्या संख्या, म्हणजे मॅन्युअल असतं की नाही, एखादे सायंटिफिक गाईड कसं असतं, असं शब्दशः संख्या दिलेल्या आहेत. पक्षीणाम दशलक्षणम, की 10 लाख इतक्या इतक्या योनी आहेत. तर हा वर्णन कसलं आहे, 84 लक्ष योनी. मग पद्मपुराण 84 लक्ष योनींबद्दल सांगतं. 84 लक्ष जन्म नाही, 84 लक्ष योनी. या 84 लक्ष योनींच्या सिद्धांतावरतीच पास्ट लाईफ रिग्रेशन ही थेरपी किंवा उपचार पद्धती आधारलेली आहे. तो त्याचा मूलभूत आधार आहे किंवा पाया आहे असं म्हणूया. मग 84 लक्ष योनी म्हणजे काय हे बघून थोडेसे पुढचे काही संदर्भ बघूया. मग असं म्हटलं जातं, त्याची गोष्ट येते वेदांमध्ये. वेदांमध्ये एकोहम बहुस्यामह अशी ब्रह्मतत्वाची गोष्ट येते. ब्रह्मतत्व एकोहम म्हणजे मी एकटा आहे आणि मला खूप कंटाळा आलाय, आणि बहुस्यामह मला बहु रूपाने प्रतीत व्हायचंय. प्रतिप्रसव, मला अनेक रूपांनी प्रसव म्हणजे प्रसारित व्हायचं आहे, किंवा मला अनेक सृजन रूप घ्यायची आहेत, अशी ब्रह्मतत्वाला एकदा इच्छा झाली. आणि नुसती इच्छा नाही झाली, त्याने ती प्रत्यक्षात आणली. ब्रह्मतत्वच आहे ते. मग त्यांनी काय केलं की त्याच्या रंजनासाठी त्याच्यासारखीच प्रतिसृष्टी तो निर्माण करत गेला. मग या प्रतिसृष्टीमध्ये स्वेदज अंडज, मग अशी गुरुचरित्राचा उल्लेख केला, दुसऱ्या अध्यायातली ओळ आहे, श्लोक आहे, स्वेदज अंडज वगैरे 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 असे उत्पन्न झाले. पहिले अन्न,
आणि मग प्राणी, अशा प्रकारे तो क्रम आहे. तो क्रम खूप विलक्षण आहे. आणि संपूर्ण 84 लक्ष योनी हाच एक स्वतंत्र एखाद्या वेबिनारचा विषय होऊ शकतो. इतकं विस्तृत वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये आहे. मग या ग्रंथांमधून असं सांगितलेलं आहे की त्या पहिल्या योनीपासून मानव योनीपर्यंत तुम्ही पोहोचेपर्यंत तुमचे जे असंख्य जन्म झालेत, आणि मग मानव योनीत तुमचे काही जे जन्म असणार आहेत शेकड्यामध्ये किंवा जे काही संख्या असेल, या सगळ्या प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही विविध कर्म करता. याचा गरुड पुराणात सुद्धा उल्लेख येतो. मग ही विविध कर्म कुठली? आपल्या आरत्या आठवायच्या आरत्यांमध्ये एक सुंदर वर्णन आहे. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, काया वाचा मन इंद्रिय बुद्धी विचार भावना या सर्व स्तरावरती मी केलेली व्यक्त कर्म म्हणजे जी झाली आहेत, जी प्रचलित आहेत किंवा जी प्रसारित झाली आहेत, जी प्रत्यक्षात आलेली आहेत, अशी कर्म. आणि मी अजिबातच न केलेली सुद्धा अव्यक्त कर्म, म्हणजे मला कोणाचा तरी राग आला, काही ठिकाणी मी तो बोलले, काही ठिकाणी स्थल काल परिस्थितीनुसार मी तो आवर्ता घेतला आणि बोललेच नाही, पण मनातल्या मनात मी त्या व्यक्तीला खूप बोलले. हे अजून डेंजर आहे. प्रत्यक्ष बोलणं एक वेळ चांगलं, पण आपण आतमध्येच खूप विचार व्यक्त केलेले आहेत, ते कर्म म्हणून त्याची नोंद होते असं मी नाही, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मग अशा प्रत्येक छोट्या छोट्या विचाराची नोंद किंवा त्याचा लेखाजोखा, त्याचा हिशोब, त्याचं ऑडिट हे करणारी एक स्वतंत्र सिस्टीम, स्वतंत्र एक व्यवस्था यमसंहितेमध्ये त्याचा उल्लेख येतो, किंवा गरुड पुराणात चित्रगुप्त हे एक नाव येतं. मग चित्रगुप्ताला हा कार्यभार, यमसंहितेमधला संवाद आहे यम आणि ब्रह्मतत्वाचा, की यम म्हणतो हे सगळं जन्म मृत्यूचं डिपार्टमेंट दिलंयच खरं तुम्हाला, पण खूप काम आहे ह्याच्यात, मी एकटा कसं करू? जसं आपण म्हणतो ना की आय नीड समवन, मी एकटा नाही हे सगळं करू शकत, तसं मला कोणीतरी पाहिजे. म्हणून मग चित्रगुप्ताची निर्मिती आहे. आणि चित्रगुप्त अशी रहस्यमय ही सगळी आपली विविध घटनांची चित्र आहेत, त्याचं सगळ्याचं संचलन करणारा असा चित्रगुप्त आहे. हा झाला एक भारतीय संदर्भ. मग या सगळ्या कर्मांचं पुढचा येतो आपल्याला माहित असलेला शब्द परवलीचा आहे, की ऍक्शन आणि रिॲक्शन. लॉ ऑफ ऍक्शन आणि रिॲक्शन जो म्हणतो आपण, की की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. त्याचाच अर्थ मी केलेल्या प्रत्येक कृतीला, कर्माला काहीतरी एक प्रतिसाद येणं आहे. आता याच्यातली मेख अशी आहे की तो प्रतिसाद कधी येईल ते आपल्याला सांगून ठेवलेलं नाही, ब्रह्मानी नाही ना, देवानी ना, कोणीच. त्यामुळे तुम्ही कर्म करताय, पण ते तुमच्यावरती कधी त्याचं रेसिप्रोकेट होईल किंवा ते तुमचा त्या कर्मांचा हिशोब कधी चुकता करायचा आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणूनच सत्कर्म, सत्विचार वगैरे वगैरे विषय भारतीय संस्कृतीत येतात. मग हा जो कर्मांचा खेळ आहे, याला आध्यात्मिक शास्त्रानुसार 3 प्रकारात मांडलं जातं: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित म्हणजे आजवरच्या सर्व जन्मांमधली मिळून, त्याच्यात सगळे आले. ह्या ज्या योनी आहेत ना, ह्या कधी कधीतरी वाचण्याजोगं आहे. कारण त्याच्यामध्ये म्हणजे झाडाचा जन्म आहे, प्राण्यांचा आहे, पंचमहाभूतांचा आहे, असे वेगवेगळे विषय आहेत. तर या प्रत्येक कर्मांचं एक काहीतरी तिथे कर्माचा कारक, अशा पद्धतीने ते नातं पुढे जातं. म्हणजे मी केलेल्या प्रत्येक कर्माचं काहीतरी पुढे घडेल, म्हणजेच जे काही आत्ता घडतं आहे त्याचं मूळ कुठल्या तरी माझ्याच कर्मामध्ये आहे. हा पास्ट लाईफ रिग्रेशनचा मूलभूत सिद्धांत आहे, ज्याला आजकाल आपण म्हणतो लॉ ऑफ कर्म किंवा रिइन्कार्नेशन, पुनर्जन्मवाद असं त्याला म्हटलं जातं. हे झाले पद्मपुराण आणि वेदांचे काही संदर्भ, सृष्टीची निर्मिती वगैरे आपण बघितलं. मग पद्मपुराणातला हाच विषय आणखीही काही ग्रंथांमध्ये येतो, म्हणजे काही ग्रंथांमध्ये स्पष्ट संकेत येतात पुनर्जन्माचे, आणि पुनर्जन्माचे दाखले येतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर भगवद्गीतेमध्ये कर्मयोग नावाचा संपूर्ण अध्याय येतो. अर्जुन आणि कृष्णाचा संवाद येतो. आणि अर्जुन कृष्णाला मनुष्य सुलभ म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसातला असा प्रश्न विचारतो. विवस्वानाचं वर्णन जेव्हा कृष्ण करतो, की विवस्वानाला मी हे पृथ्वीच्या सुरुवातीला सृष्टीच्या सृष्टीचं निर्माण होताना विवस्वान अर्थात सूर्याला मी हे ज्ञान दिलेलं आहे. अशा प्रकारचा संवाद आहे. मोठा आहे कर्मयोग, अगदी थोडक्यात बघूया. आणि मग अर्जुन कृष्णाला विचारतो की तू तर आत्ताच आहेस, म्हणजे तू तर अलीकडेच आलेला आहेस, तू काय म्हणतोयस की मी आधीच सूर्याला सांगून ठेवलंय, हे कसं शक्य आहे? मग त्याचं उत्तर देताना खूप प्रसिद्ध श्लोक श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतो की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन, की बहुनी मे व्यतीतानी, अरे अरे अर्जुना, तू आणि मी किती जन्म एकत्र घालवले ते तुझ्या लक्षात नाही.
पण ते माझ्या लक्षात आहे. त्यातला तो अर्जुन म्हणजे आपण, की आपल्या लक्षात नाहीये किती जन्म आणि कुठल्या जन्मात काय केलंय आणि काय नाही. पण त्या सगळ्याला कोणीतरी मॉनिटर करणारा आहे, त्याच्या लक्षात आहे की बरेच जन्म झालेत आणि बरीच गोष्टी ह्याच्यात झालेल्या आहेत. तर हे काही सिद्धांत किंवा जातक कथा आपण बौद्ध संप्रदायात सुद्धा तुम्ही वाचले असेल, जैन संप्रदायामध्ये 7 तत्व येतात, त्याच्यामध्ये बंध, आत्म्याचं बंधन हे एक तत्व येतं. जातक कथा येतात, जातस्य ही ध्रुव मृत्यू, असे कितीतरी दाखले भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये दिसून येतात, की ज्यामध्ये हे स्पष्टपणे उल्लेख आहे की पुनर्जन्म हा विषय तिकडे मांडलेला आहे. ही झाली एक भारतीय बाजू थोडक्यामध्ये. आता पाश्चिमात्य जगामध्ये सिग्मंड फ्रॉइड, मगाशी मी 1800 सालचा उल्लेख केला, तर 1800 साली सिग्मंड फ्रॉइड या एका शास्त्रज्ञानी सगळ्यात पहिले या उपचार पद्धतीचा शोध लावला किंवा प्रयोग केले. शोध लावला म्हणण्यापेक्षा त्याच्या काही प्रयोगांमध्ये त्याला हे प्रयोग करता आले आणि त्याच्यातून त्यांनी ही पद्धती विकसित केली. तेव्हा या पद्धतीचा जो बेस आहे, जो पाश्चिमात्य पाया आहे, तो संमोहन शास्त्रावरती आधारित आहे. संमोहन म्हणजे हिप्नोटिझम. पण पास्ट लाईफ रिग्रेशन हिप्नोटिझम आणि नॉन हिप्नॉटिक या दोनही पद्धतीने करता येतं. मग दोनही पद्धतीने करता येतं. त्याचं कारण असं, कारण हिप्नोटिझम याचा अर्थ की मी तुम्हाला एखादी एखादी स्टोरी सांगते आहे, एखादी गोष्ट सांगते आहे, की आता असं बघा, तुम्ही आता समुद्रावर आहात, मग आता तुम्ही काय पाण्यात जाताय, मग इकडून अमुक होतंय. तर आय एम डिक्टेटिंग, मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला पाहायचं आहे. नॉन हिप्नॉटिक मध्ये आय एम नॉट द होल, मी तुम्हाला डिक्टेट करते किंवा मी तुम्हाला अधिकाराने काहीतरी बघायला सांगते, असं नसून तुम्हाला फ्री हँड आहे. तुम्हाला तुमचं एक स्वातंत्र्य आहे की तुम्ही संपूर्ण त्या सत्रामधून काय अनुभव घेता आहात तो टिपायचा आहे. सो हिप्नॉटिक, नॉन हिप्नॉटिक ही दोन मूलभूत पद्धती. बाहेरच्या देशांमध्ये हिप्नॉटिक पद्धतच, हिप्नॉटिझमच्या द्वारेच हे केलं जातं. 1-1.5 तासाचं सत्र घेतात ते लोक सुद्धा. सिमिलर पद्धत बाकीची अगदी तंतोतंत सारखी आहे. तर 1800च्या सुमारास, 1800-1900 या काळामध्ये, 1852 माझ्या मते, सगळ्यात पहिल्यांदा सिगमंड फ्रॉइड यांना आद्य प्रवर्तक म्हटलं जातं पुनर्जन्म या चिकित्सा पद्धतीचं. त्यानंतर त्याच्या मधल्या काळात भरपूर सारे सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ किंवा ज्यांना आध्यात्मिक शास्त्रज्ञ, स्पिरिच्युअल सायंटिस्ट असं म्हणतात, अशा सगळ्यांनी याच्यावरती भरभरून काम केलेलं आहे. पण तरी सुद्धा जे एक मोठं नाव डॉक्टर ब्रायन वाईसचं पुढे जे आलं, ते त्यांच्या पुस्तकामुळे, मेनी मास्टर्स मेनी लाईफ या पुस्तकाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, की एका व्यक्तीला ट्रीटमेंट देताना किंवा एका व्यक्तीबरोबरच्या काहीतरी एका एका घटनेमध्ये त्यांना जास्त या पद्धतीची प्रचिती आली आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचे असंख्य अनुभव वगैरे वगैरे सगळं लिहून काढलं. तिथून हे जास्त प्रचलित झालं. पण तरी सुद्धा भारतामध्ये हे प्रचलित गेल्या 30-40 वर्षात झालं असेल. आता खूप सारे मेडिकल डॉक्टर्स, म्हणजे भारतासारख्या देशात पण आणि बाहेरच्याही अनेक देशांमध्ये, मेडिकल पॅनलवरती किंवा ऑफिशियल मेडिकल सिस्टीम मध्ये पास्ट लाईफ रिग्रेशनला मान्यता मिळावी यासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत. ही झाली ह्याचा थोडासा इतिहास. मग पास्ट लाईफ रिग्रेशन ही पद्धत काय आहे, त्याचा पाया काय आहे हे कळला. आता थोडंसं ते कसं केलं जातं हे बघूया, त्याचे बेनिफिट्स बघूया आणि मग शेवटी आपण प्रश्नोत्तर घेऊया. मग पास्ट लाईफ रिग्रेशन करण्याच्या असंख्य पद्धती आहेत. सगळ्यात पॉप्युलर प्रसिद्ध पद्धत आहे ही ध्यान स्वरूप, म्हणजे ध्यान नाहीये, ते मेडिटेशन नाहीये, हिलिंग बेस मेडिटेशन आहे. ते तुम्ही बसून करू शकता किंवा झोपून करू शकता. ते गायडेड केलं जातं. गायडेड याचा अर्थ तुम्हाला कोणीतरी हिलर सूचना देतोय आणि त्या ऐकून तुम्ही तसं तसं फॉलो करून त्या गोष्टी करता आहात. ही एक सगळ्यात प्रचलित पद्धत आहे. याच्या जोडीला कार्ड्स, टॅरो कार्ड्स कसं आपण करतो, तर कार्ड वरनं सुद्धा पास्ट लाईफ रिग्रेशन, पण तिथे हिलिंग या स्वरूपाला मर्यादा आहे. तिथे प्रेडिक्शन आहे, तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं शोधता येतील कदाचित, पण हिलिंगला थोड्याशा मर्यादा आहेत. आकाशिक रिडिंग हा त्याचाच एक भाऊबंद म्हणता येईल, की त्याच्यामध्येही या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतात, पण तरी सुद्धा त्याला एका एका स्तरानंतर थोड्याशा मर्यादा आहेत. पास्ट लाईफ रिग्रेशन करताना सोपी पद्धत म्हणजे त्याचा मुख्य हेतू काय आहे, की तुमच्या वर्तमान आयुष्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा कुठल्याही समस्येचं मूळ शोधण्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशन ही थेरपी म्हणून वापरली जाते.
मग आपल्याला प्रश्न पडेल की कशाला पास्टमध्ये जायचं, मग पास्टमध्ये उगाच आपण म्हणतो ना की कशाला उकरून काढा. त्याच्यात कोणीच काहीच उकरून काढत नाहीये. मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये एखादी घटना आहे किंवा एखादा त्रास आहे, एखादा आरोग्याची समस्या आहे, एखादा अपमृत्यू अनुभवलेला आहे, एखादा लॉस आपण अनुभवतो आहोत, किंवा आपण पुढे बघूया बेनिफिट्स मध्ये काय काय आपण ट्रीट करतो. तर अशा प्रकारे असे कुठलेही विषय आपल्या आयुष्यातले हाताळताना त्याचं मूळ, त्याची सुरुवात कुठेतरी झालेली असेल, असं म्हणून त्याची सुरुवात काय आहे याचा मागोवा घेण्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशन सेशन्स केली जातात. आता ही सेशन्स करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मगाशी मी सेशन घेण्याच्या पद्धतींबद्दल बोलत होते, ते अजूनही जास्त काही आहेत, पण दोन तीन प्रचलित आहेत त्या सांगितल्या. आता कुठल्या कुठल्या पद्धतीने, याचा अर्थ त्याच्यातले टेक्निक्स काय काय आहेत. एज रिग्रेशन हे एक मोठं टेक्निक पास्ट लाईफचं आहे. एज रिग्रेशन याचा अर्थ आपण आता समजा 30शीत आहोत, 30 वर्षाचे आहोत. तर मी साधारण 10-12 वर्षाची असताना माझ्या आयुष्यात एक प्रसंग घडला होता, चाइल्ड ॲज अ चाइल्ड. इनर चाइल्ड सारख्या थेरपीमध्ये पण तो हाताळता येतो. पण पास्ट म्हणजे या आयुष्यातलं पास्ट, या आयुष्यातलं पूर्व आयुष्य, हे पण पास्ट लाईफ मध्ये येतं. मग त्याच्यात आपण असं म्हणतो की आधी त्या 10 वर्षाची असताना हा जो एक दुःखद प्रसंग घडलाय ना, त्याचा माझ्या मनावरती खूप पगडा आहे, आणि त्यामुळे माझी एक विशिष्ट विचारसरणी किंवा विचारधारा तयार झालेली आहे, ज्याला आपण आजकाल पॅराडाईम किंवा बिलीफ सिस्टीम म्हणतो. ही माझी एक माझं एक थॉट प्रोसेस आहे, किंवा आय हॅव सर्टन बिलीव्स फ्रॉम माय चाइल्डहुड, किंवा आय हॅव माय सेट पॅराडाईम, की ज्याच्या बाहेर मी जाणार नाही, असं काहीतरी. मग त्याच्यातून बाहेर पडून काही साधणं आवश्यक असेल, किंवा त्या बंधनातून थोडंसं स्वतःला सोडवायचं असेल, तर पास्ट लाईफ मधलं एज रिग्रेशन सारखं टेक्निक आहे. एज रिग्रेशन इतरही काही ठिकाणी करता येतं. दुसरं अत्यंत महत्वाचं आणि पॉप्युलर टेक्निक इज वूम्ब एक्सपिरियन्स, ज्याला आपण गर्भात असतानाचा अनुभव, म्हणजे तुम्ही तुम्ही दिलेल्या जन्माचा नाही, तुमच्या स्वतःच्या जन्माचा अनुभव. या अनुभवाचं कारण काय, पास्ट लाईफचा एक मोठा सिद्धांत असा आहे की आपल्या आयुष्यातल्या, आपल्या वर्तमान आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या जन्म प्रक्रियेत दडलेली असतात. आता हे मोठी थिअरी आहे, अगदी एका वाक्यात मी आता सांगितलं. तर याच्यावरती आधारित काही जन्म प्रक्रियेशी निगडित अशा यातल्या काही टेक्निक्स आहेत बेसिकली. मग जन्म प्रक्रिया म्हणजे जन्माची वेळ नुसती नाही, कधी किती वाजता त्या क्षणाला जन्म झाला तो क्षण तर महत्वाचा आहेच, पण त्या आधीचे 9 महिने अत्यंत महत्वाचे आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार हा विषय त्याच अनुषंगाने येतो, कारण त्याच संस्कारांमधून त्या जीवात्म्याची जडणघडण ठरत असते. पृथ्वीवर येण्याआधी, येण्याच्या आधी सुद्धा हे संस्कार महत्वाचे आहेत. मग त्याच्या पलीकडे म्हणजे मी गर्भात, आईच्या गर्भामध्ये मी जेव्हा प्रवेश केला, कुठल्या तरी महिन्यात मी गर्भात जीवात्मा म्हणून आले असेल, पण त्याही आधी मी कुठेतरी होते. पास्ट लाईफ तिथपर्यंत जातं, ज्याला म्हटलेलं आहे LBL, लाईफ बिटवीन लाईफ स्टेज. सो याच्यावर आधारित काही सत्र असतात की त्याच्याही आधी आपण कुठेतरी होतो, आणि त्या मधल्या कालखंडामध्ये काही पितृलोक वगैरे वगैरे विषय येतात. मग त्याच्यावरतीही कनेक्शनच्या द्वारे माध्यमातून काम करता येतं. मग त्याच्याही आधी पास्ट 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 आपण हळूहळू हळू मागे जातोय, लक्षात आलं असेल तर. आधी मी या जन्मातला पास्ट, मग माझा जन्म, मग त्याच्या आधी 9 महिने, मग त्याच्या आधी कधीतरी मी मृत्यू लोकात कुठेतरी, मृत्यू नाही पितृलोकात कुठेतरी होते, त्या स्वरूपाचं. आणि मग त्याच्याही आधी कुठे होते, तर आधीच्या कुठल्या तरी जन्मात असू शकतो. मग तिथपर्यंतचा जन्म, तिथला मृत्यू वगैरे वगैरे, असे खूप सारे विषय या पास्ट लाईफ मध्ये टेक्निक्सच्या माध्यमातून हाताळले जातात. ही टेक्निक्स जी आहेत ती वेगवेगळी आहेत, आणि तुमच्या प्रश्नानुसार, म्हणजे तुम्हाला कशासाठी पास्ट लाईफ थेरपी करायची आहे, यानुसार हीलर योग्य ते टेक्निक निवडतो. सो असं नाहीये की सगळ्यांना सगळं लागू पडेल, किंवा सगळ्यांना सगळ्याची आवश्यकता आहे, असं पण नाहीये. पण तुम्हाला ज्याची जिथे आवश्यकता आहे त्यानुसार हे टेक्निक तिथे सांगितलं जातं, सगळ्यात महत्वाचं. आता पास्ट लाईफ रिग्रेशन, पूर्वजन्म चिकित्सा, याच्यामध्ये पुढचा जो विषय येतो तो म्हणजे की हे कशासाठी करायचं, किंवा याचे काय बेनिफिट्स आहेत. तर त्याचं एक छोटीशी PPT आहे, ती PPT बघूया. PPT एवढ्यासाठीच की थोडंसं कळायला आपल्याला, थोडंसं व्हिज्युअल असेल समोर तर आपल्याला कळायला सोपं जाईल, म्हणून ही PPT दाखवते. ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी थोडक्यात आहे, काही खूप क्लिष्ट नाही आहे ती. एकच मिनिट मी शेअर करते, आणि तुम्हाला दिसली की मला सांग.
ओके, पीपीटी दिसते. ओके, वंडरफुल, थँक्यू रचना. तर पास्ट लाईफ रिग्रेशनचे बेनिफिट्स ऑफ पास्ट लाईफ हा पण विषय बघूया. मुळामध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन कशासाठी करता येतं या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या विषयांसाठी हे करता येतं. काही विषय इथे लिहिलेत पण आता थोडेसे ते बघूया. हेल्थ. हेल्थ हा विषय म्हटला की मगाशी म्हटलं ते सगळं परत काये वाचा मनसेंद्रियत्वा, काया वाचा मन इंद्रिय विचार बुद्धी भावना या सगळ्याचं आरोग्य आणि या सगळ्याचं अनारोग्य. लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे दोन मार्ग आहेत. एक आरोग्य आहे, एक अनारोग्य, म्हणजे काहीतरी विकार. प्रत्येक वेळी काही मोठा डिझीज असेल असं नाही, पण काहीतरी बिघाड, असमतोल या सगळ्या स्तरावरती. आपण आजकालचा जो परवलीचा शब्द आहे मेंटल हेल्थ, तर मेंटल हेल्थ हा एक मोठा विषय पास्ट लाईफ मध्ये हाताळता येतो. मग यात भरपूर आणि खूप त्याचे लेयर्स आहेत, म्हणजे छोटे 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 खूप विषय येतात. मग हेल्थ म्हटलं की आयुर्वेदामध्ये जी आयुर्वेदामध्ये जी आरोग्याची व्याख्या आहे त्या दृष्टीने हेल्थकडे बघायचं. म्हणून सर्वंकष, होलिस्टिक, सर्वांगीण असा तो अर्थ आहे. फिजिकल हेल्थ याचा अर्थ शरीर. शरीराशी निगडीत कुठलीही समस्या, म्हणजे शारीरिक काही विकार आहे, व्याधी आहे, व्यंग आहे, या सगळ्याची उत्तरं आपल्याला पास्ट लाईफच्या माध्यमातून करता येतात. पुढे काही केस स्टडीज सांगेन, ज्या अलीकडच्या गेल्या 20 वर्षांमध्ये व्हॅलिडेटेड केस स्टडीज पण आहेत त्या पण सांगेन, आणि काही केलेल्या केस स्टडीज पण सांगेन. इमोशनल हेल्थ पुन्हा एकदा मेंटल हेल्थच्याच अंडर थोडंसं येईल, पण सगळ्या प्रकारच्या भावना. आणि उदाहरणार्थ एखादी व्यक्ती खूप संवेदनशील असते, एखाद्या व्यक्ती खूप शीघ्रकोपी असते, खूप पटकन राग येतो. मग अँगर मॅनेजमेंट सारखा विषय आहे, पास्ट लाईफच्या माध्यमातून त्याच्यावरती काम करता येतं. ओव्हर अटॅचमेंट सारखा विषय आहे. असा कुठलाही, मी काही थोडक्यात जे वरवर आठवत आहेत ते सांगते आहे. मेंटल हेल्थ मगाशी बोललो. इंटलेक्च्युअल मध्ये बरेच अगेन विषय येतात. महत्वाचा एखादा विषय असा की एखादं टॅलेंट, एखादं स्किल तुमच्याकडे आहे. उदाहरणार्थ अशा काही केसेस आहेत की जन्मजात एक 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा, त्याला भगवद्गीता मुखोद्गत आहे. कसं शक्य आहे? संपूर्ण भगवद्गीता पाठ होणं शक्य आहे का इतक्या छोट्याशा वयात, जेव्हा त्याला कुठलीच भाषा पूर्णपणे येत नाही? कसं शक्य आहे? तर पास्ट लाईफ कनेक्शन. किंवा आपण असं म्हणतो की खूप लहान वयात खूप उत्तम तबला वादक, म्हणजे असे आहेत 4-5 वर्षाचा मुलगा अप्रतिम तबला वाजवतोय. तर जेव्हा फाईन मोटर, ग्रॉस मोटर हे सगळं डेव्हलपच झालं नाहीये, तेव्हा तबल्यासारखं वाद्य वाजवता येणं हे काही सोपी किंवा ही काही हा शक्य आहे, सहज शक्य आहे अशी गोष्ट नाहीये. थोडीशी ही अशक्यामधली गोष्ट आहे. तर अशा सगळ्या गोष्टींची उत्तरं टॅलेंट या फील्डमध्ये पास्ट लाईफच्या माध्यमातून मिळतात. आपल्यासाठी आपलं एखादं टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटमध्ये आपल्याला काही प्रगती अनुभवायची आहे, त्याच्यामध्ये म्हणावी तशी आपण ग्रोथ किंवा प्रोग्रेस पाहिली नसेल, ते अनुभवायचं असेल, तर त्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशन निश्चित आपल्याला हेल्प करू शकतो, त्या दृष्टीने दिशा मिळण्यासाठी. पुढचा विषय येतो स्पिरिच्युअल. पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीकडे येईल. भारतीय शास्त्र, कुठलंही शास्त्र घ्या, मंत्रशास्त्र घ्या किंवा कुठलंही घ्या, दोन मार्ग सांगतात, भुक्तिम मुक्तिमचे प्रदायिनी. मग भुक्ती म्हणजे भोगाचा, भौतिक जगाचा, मटेरियल लाईफ किंवा मटेरियल गोष्टी मिळवण्याचा एक मार्ग. आणि मुक्ती हा मोक्षाचा, आता मोक्ष ही खूप पुढची पायरी, पण आध्यात्मिक मार्ग. मग अध्यात्माची आवड असणं आणि आध्यात्मिक असणं यात फरक आहे. तर स्पिरिच्युअल याच्यात दोन्ही आले की तुम्ही आध्यात्मिक असाल आणि तुम्हाला आध्यात्मिक उन्नती आणखी अनुभवायचे, तुमची आध्यात्मिक साधना आणखी गुढात, आणखी सखोल, आणखी खोलवर न्यायची आहे, रुजवायची आहे, तरी पास्ट लाईफ रिग्रेशन मदत करतं. किंवा तुम्हाला अध्यात्माची आवड आहे आणि तुम्हाला खरोखर त्या अध्यात्माच्या वाटेवरती आणखी पुढे जायचंय, आणखी काही शिकायचंय, खूप गोष्टी मिळवायच्या आहेत, काही प्रश्नांची उत्तरं हवीत, गुरु हा विषय येतो की गुरु मिळावा अशी आपली इच्छा असते, असं जे जे काही स्पिरिच्युअलच्या अंडर येतं ते सगळं काही ते तिथे येतं. मगाशी हेल्थ हा विषय येतो, त्याच्यात आणखीन 3 उपप्रकार येतात, अधिजैविक, अधिभौतिक, अधिआत्मिक, त्याच्यात पण आध्यात्मिक येतं. सो विविध प्रकारचा हेल्थ हा विषय आणि विविध प्रकारचा अध्यात्म. वेल्थ हा आता आम्ही दरवर्षी गुढीपाडव्या, म्हणजे साधारण मार्च एप्रिलमध्ये भारतामध्ये जेव्हा फायनान्शियल न्यू इयर चालू होतं, तेव्हा श्री सुक्ताचं वर्ग घेतो. खूप वेगळ्या पद्धतीने वर्ग आहे, फक्त उच्चारण पाठांतर असं नाही, त्याचा समग्र अर्थ, त्याच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ. आणि श्री सुक्ताच्या माध्यमातून वेल्थ मॅनेजमेंट किंवा प्रॉस्पॅरिटी मॅनिफेस्टेशन किंवा सूत्राज ऑफ प्रॉस्पॅरिटी, तर वेल्थ हा विषयामध्ये श्री सुक्ताचं उदाहरण देईन. श्री या तत्वाच्या 8 शक्ती सांगितलेल्या आहेत, त्या मंत्राच्या पण आहेत, त्या तत्वाच्या पण आहेत. मग त्या कशा साध्य करायचा हा मंत्रशास्त्राचा विषय झाला. पण इथे वेल्थ रिलेटेड कुठलाही प्रश्न असेल
त्याची उत्तरं उदाहरणार्थ वास्तू, उदाहरणार्थ जॉब, प्रोफेशन, करिअर किंवा बिझनेस सक्सेस किंवा बिझनेस ग्रोथ अशा प्रकारे कुठलेही विषय किंवा खूप सारं झालेले लॉस आपल्या आयुष्यामधलं असा काही विषय असेल तर तो पास्ट लाईफच्या माध्यमातून हाताळता येतो इन द फॉर्म ऑफ थेरपी. रिलेशनशिप कुठल्याही प्रकारचं नातेसंबंध वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आपले व्यावसायिक नातेसंबंध असतील किंवा आपण एखाद्या व्यक्तीशी म्हणतो ना की हिचं आणि माझं म्हणजे काही केल्या पटत नाही असं पण असू शकतं की अगदी खूप घरगुती नातं आहे, इतकं जवळचं नातं आहे की आपण एकमेकांना टाळू शकत नाही. पण एक म्हणजे एकमेकांबरोबर त्या सहवासात राहायचं तर तेही अवघड जातं. मग त्याची उत्तरं आणि त्याच्यात सुसूत्रता आणणं. नुसतं पास्ट लाईफ म्हणजे असं नाही की तुम्ही सेशन करता पास्ट लाईफ काहीतरी बघतो आहोत, अनुभवतो, दॅट्स इट. त्याचा मुख्य उद्देशच हिलिंग आहे. त्यामुळे नुसतं कोण कुठल्या जन्मात काय करत होतं हे बघणं हा असा त्याचा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखं नाहीये ते, की नुसतं बघायचंय काय चाललंय. त्याच्यावरती काम करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन अनुभवायचं आहे. हा विषय तिकडे आहे. फिअर्स आणि फोबियाजवर अप्रतिम काम करते. अँझायटी, इन्सिक्युरिटी, नॉट हॅव्हिंग इनफ, फिअर ऑफ लुझिंग समवन, फिअर ऑफ फेल्युअर, अशा कितीतरी विविध फिअर्स आणि फोबियाज. एखादी खूप प्रचंड भीती आहे, कोणाला पाण्याची, कोणाला ड्रायव्हिंगची, कोणाला आगीची, वगैरे वगैरे, अशा कुठल्याही फिअर फोबियाज वरती काम करता येतं. ऍडिक्शन्स हा एक मोठा विषय आहे. आता पुन्हा एकदा यातल्या प्रश्नाच्या आणि विषयाच्या अनुषंगाने एखाद्या उपचार पद्धतीला किती वेळ लागेल हे ठरतं. उदाहरणार्थ एखादा विषय आहे, एक दोन लहान मुलांचे केस स्टडीज सांगेन. तर एखादा विषय आहे की ज्याच्यावरती तुम्हाला हिलिंग किंवा उपचार लगेच जाणवायला लागतील. ऍडिक्शन सारखा विषय आहे किंवा खूप दीर्घकाळ चाललेली एखादी समस्या आहे तर त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो निश्चितपणे. तसं ऍडिक्शनच्या बाबतीत सुद्धा चेन स्मोकिंग किंवा आपण ज्याला ड्रग ॲडिक्शन म्हणतो, या दोनही गोष्टीतून माणूस पूर्णतः बाहेर आल्याचे केस स्टडीज आहेत. पण तेवढा वेळ त्यांना द्यावा लागतो, तेवढा संयम त्या कुटुंबाला दाखवावा लागतो. सो ॲडिक्शन्स मध्ये परत एकदा कुठल्याही प्रकारचे ॲडिक्शन्स. पुढचा विषय बघूया, बेनिफिट्स ऑफ पास्ट लाईफ आपण बघतो आहोत. ब्लॉक्ड एनर्जीज याचा अर्थ चांगल्या आणि वाईट दोनही प्रकारच्या आपण अडकवून ठेवलेले एनर्जी ब्लॉक्स. फॉर एक्झाम्पल, आपल्या आयुष्यात एखादी कॉलेजमध्ये होतो, काही वाईट घटना घडली, काहीतरी आपल्या खूप मनाविरुद्ध झालं, ते आपल्याला खूप तेव्हा मनाला लागलं, खूप दुःख झालं. एक ठराविक काळानंतर ते दुःख आपण काळाच्या ओघात मागे पडतं, विसरून जातो. पण काही वेळा ते दुःख नीट व्यक्त केलं गेलं नसेल किंवा त्याच्यात राग असेल, हेट्रेट असेल, तिरस्कार असेल, असे काही भावना असतील आणि त्या व्यक्त नाही केल्यात तर त्याचे ब्लॉक तयार होतात. त्याला हिलिंगच्या भाषेत एनर्जी ब्लॉक्स म्हणतात. साधं हे तर मी राग किंवा तिरस्कार याबद्दल सांगते आहे. साधं आपल्याला एखाद्या प्रसंगात आपण आहोत, कुठेतरी बाहेर आहोत आणि खूप हसायला येतंय आपल्याला, खूप म्हणजे इतकं हसायला येतंय, काहीतरी झालंय तिथे, कोणतरी काहीतरी झालं आणि आपल्याला खूप हसू आलं. काही सोशल सेटिंग्समुळे आपल्याला असं वेड्यासारखं हसता येत नाही. ते हसणं पण आपण कंट्रोल केलेलं आहे. तर ट्रॅप्ड एनर्जीज याचा अर्थ फक्तच वाईट एनर्जी असं नाही, कुठलीही एनर्जी. बेसिकली चांगलं आणि वाईट हे मानवी जगातले विषय आहेत. एनर्जी इज एनर्जी. तर कुठलीही एनर्जी, ऊर्जा जी जाताना आपण अडकवून ठेवली, बाहेर जाण्यापासून आपण अडकवून ठेवलेल्या कुठल्याही स्वरूपाच्या ऊर्जेचे ब्लॉक तयार होतात, असं हिलिंगचं शास्त्र सांगतं. मग या एनर्जी ब्लॉक्सना ट्रान्सफॉर्म करणं. मग त्याच्यात काही उदाहरणं, की आपला कालच एक उदाहरण दिलं होतं की जन्माची प्रक्रिया, काही जण म्हणतात की खूप प्रोलॉंग लेबर होते, अगदी 72 अवर्स पर्यंत ती स्त्री लेबरमध्ये होती. म्हणजे काय, त्या जन्माला येणाऱ्या जे बाळ होतं त्याची एखादी ट्रॅप्ड एनर्जी किंवा ट्रॅप्ड किंवा ब्लॉक्ड एनर्जी ब्लॉक काय तयार होऊ शकतो, की जन्माची प्रक्रियाच एक मोठा स्ट्रगल आहे किंवा तिथेच एक मोठा डिले आहे. तर द लाईफ इज स्ट्रगल या प्रकारचा एक एनर्जी ब्लॉक तिथे तयार होऊ शकतो, असे केस स्टडीज दाखवतात. असे अनेक. त्याच्यानंतर आहे हेल्प अस टू लर्न द व्हॅल्यूज ऑफ लाईफ. याच्यामध्ये पर्पज ऑफ लाईफ हा एक अत्यंत महत्वाचं, मग अशी टेक्निक सांगताना सांगायचं राहिलं. लाईफ पर्पज हे पास्ट लाईफच्या माध्यमातून आपल्याला कनेक्ट करता येतं, की माझा या जन्माचा, हा जन्म घेण्याचा हेतू काय आहे. सकारण देह तुकारामांच्या अभंगात आहे. सकारण देह याचा अर्थ काहीतरी कारण आहे, शिल्लक आहे, म्हणून आलोय पृथ्वीवरती. जर कारण नसतं तर आपण आलोच नसतो. तर कारण शिल्लक आहे म्हणजे कर्म शिल्लक आहे. मग त्या कर्म जर शिल्लक आहे तर ते नेमकं मी कशासाठी घेतलं आहे. तर त्याचं पास्ट लाईफची थिअरी असं सांगते की तुम्ही जन्माला जेव्हा येणार असता, तर यायच्या आधी आपल्याकडे आपल्या जन्माची एक ब्लूप्रिंट असते, एखाद्या प्लॉटची कशी ब्लूप्रिंट असते तशी. तर त्या ब्लूप्रिंट मध्ये हे ठरलेलं असतं की मी कशासाठी जन्म घेतोय, मी कुठल्या कुठल्या कर्मांवरती काम करणार आहे,
माझा लाईफ पर्पज काय आहे, मी काय करणार आहे या आयुष्यात, हे सगळं ठरलेलं असतं. पण मनुष्य म्हणून आपण जन्माला येतो आणि मग गरुड पुराणात पण याचं वर्णन आहे, मायेचं आवरण असं एक आवरण येतं, हे सगळं आपण विसरतो. मग ते विसरतो, ते मागे मागे पडतं. मग पास्ट लाईफ रिग्रेशनच्या माध्यमातून यू कॅन अलाइन विथ युअर लाईफ पर्पज अँड दॅट अलाइनमेंट ब्रिंग्स लॉट ऑफ हार्मनी अँड प्रॉस्पॅरिटी. प्रॉस्पॅरिटी याचा अर्थ सर्व प्रकारची सुख समृद्धी म्हणतो ना, किंवा सर्व प्रकारची हार्मनी, हा अजून एक छान शब्द, सुसूत्रता. तर या प्रकारे आपण आपल्या लाईफ पर्पजला पुन्हा कनेक्ट केलं आणि आपण त्या मार्गावर असू, तर सगळ्याच गोष्टी सहज, साध्य, सुलभ, सोप्या होत जातात, असे अनुभव आलेले आहेत. नो फिअर ऑफ डेथ, कारण आपण डेथ हा विषय पास्ट लाईफ जसं जसं ऍडव्हान्स शिकतो, तसं तसं डेथ हा विषय पण शिकतो. डिटेल त्याचं काय विश्लेषण आहे, मग मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो, किंवा जन्माला यायच्या आधी तो कुठे असतो, किंवा जन्मानंतर काय प्रवास आहे, असे सगळे विषय याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा विषय आहे बेनिफिट्स ऑफ पास्ट लाईफ मध्ये, अंडरस्टँडिंग अनरिझॉल्व्ड इश्यूज. आता हे थोडंसं वाचते. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी कॅन हेल्प यू अंडरस्टँड अ कॉज अँड अनरिझॉल्व्ड इश्यूज. आता अनरिझॉल्व्ड याचा अर्थ, अनेकदा आपण म्हणतो ना, की मी एक परवाचीच केस स्टडी सांगेन, की ओबेसिटीसाठी एक जण पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आणि माइंड योगा असं आम्ही कंबाईन करतो आहोत. तर त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की कुठल्याच प्रकारचं म्हणजे कुठल्या प्रकारचं असं ऑब्विस कारण नाहीये. बरं, ती वयाने खूपच लहान आहे, म्हणजे कॉलेज गोईंग मुलगी आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचं असं ऑब्विस कारण त्याच्यामध्ये नाहीये. आणि नॉट जस्ट दॅट, कुठलंही मेडिकल कारण नाहीये. अशीही ती खूप यंग आहे, काही हिस्ट्री पण नाहीये मेडिकल, किंवा काही हेरिडिटरी हिस्ट्री पण नाहीये. आणि एक 16-17व्या वर्षानंतर झालेल्या या गोष्टी आहेत. 16व्या-17व्या वर्षी जे अचानक काही वेळा बदल घडतात, त्याच्यातून झालेल्या गोष्टी आहेत. मग हा अनरिझॉल्ड इश्यू का आहे? कारण त्याचं असं वरवर काही कारण नाही दिसत आहे. काही ऑब्विस डिफेक्ट, ऑब्विस विकार आहे, औषधं घेतोय, काही स्टेरॉइड्स घेतोय आणि त्याचे काही परिणाम झाले आहेत, हे ऑब्विस झालं. अशा प्रकारे कुठलंही, हे एक सहज उदाहरण दिलं, पण एनी अनरिझॉल्व्ड इश्यू, एनी प्रोलॉंग अनरिझॉल्व्ड इश्यू यू कॅन हील विथ पास्ट लाईफ रिग्रेशन. हिलिंग पास्ट लाईफ लेसन, सगळ्यात महत्वाचं, कर्म ही शिक्षा नसते. तुम्ही ज्योतिषशास्त्रातलं शनी वगैरे वगैरे कधी ऐकलं असेल, वाचलं असेल, तर शनी जसं म्हणतात की तो पनिशमेंट देणारा ग्रह नाहीये, तो शिक्षा देणारा ग्रह नाहीये, तो करेक्शन करणारा ग्रह आहे. तर करेक्शन हा विषय इकडे येतो. म्हणजे कर्म ही शिक्षा नसून ते तुम्हाला लेसन लर्निंग साठी आहेत. हे जेव्हा आपल्याला कळतं आणि हे लेसन लर्निंग आपण करू शकतो, तेव्हा ती कर्म विरघळून जातात. ती कर्म म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा त्रास असा बघता बघता एका रात्री गायब होऊ शकतो, जर आपल्याला त्यातलं लेसन लर्निंग पार्ट कळला तर. ते शिकवण्याचं काम पास्ट लाईफ ही थेरपी करू शकते. रिकनेक्टिंग विथ युअर सेल्फ, जसं आपण म्हटलं की लाईफ पर्पजला पुन्हा कनेक्ट होणं, आणि म्हणून स्वतःच्या मूळ स्वरूपाला, मी काय हेतूने जन्म घेतला, मी काय होते, माझं ओरिजिनल सेल्फ काय आहे, याला आपण परत एकदा रिव्हिजिट करतो. रिग्रेशन हा शब्द आहे, याला आपण परत एकदा जाऊन भेटतो, परत एकदा आपण त्याच्याशी संलग्न होतो किंवा एकरूप होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात एक इंटरेस्टिंग विषय आहे लाईफ पॅटर्न्स. लाईफ पॅटर्न्स हे आपण पास्ट लाईफच्या माध्यमातून हील करू शकतो. मग लाईफ पॅटर्न म्हणजे काय? तर एखादा लहानपणापासून आत्ता पाहिलेला आपण पॅटर्न असेल, डिले, रिजेक्शन, किंवा सक्सेस म्हणतो पण एवढा उशीर झाला असतो की असं वाटतं अरे बापरे, 10 वर्षापूर्वी झालं असतं तर बेटर होतं, अशा पद्धतीने. किंवा एखादी गोष्ट मिळताना खूप अडचणीच येऊ शकतात, असं काही असेल. किंवा काही हेल्थचे लाईफ पॅटर्न असतील, असे वेगवेगळे, हे काही वरवरचे सांगितले. मग लाईफ पॅटर्न मध्ये आपण काही जन्मापासून आलेले एक पॅटर्न, किंवा काही कुटुंबांमध्ये फॅमिली जनरेशन्स मध्ये पण पॅटर्न दिसतात. तर फॅमिली जनरेशन्सचे पॅटर्न, उदाहरणार्थ रिलेशनशिप मध्ये काही पॅटर्न आहेत, की डिवोर्सचा पॅटर्न आहे, किंवा फायनान्शियल पॅटर्न, चांगले वाईट दोन्ही असतात ना, पण आपण उपचार सहसा नकारात्मक गोष्टींवर करतो, म्हणून मी निगेटिव्ह उदाहरणं देते. अदरवाईज पॉझिटिव्ह लाईफ पॅटर्न्स पण असतात, की प्रत्येक एखाद्या घरात प्रत्येक पिढ्यांमध्ये खूप समृद्धी आहे, खूप शिक्षण, उत्तम शिक्षण घेतलेल्या व्यक्ती आहेत, किंवा सगळे डॉक्टर्स आहेत, सगळे वकील आहेत. तर हे पण लाईफ पॅटर्न झाले. पण सगळ्यात महत्वाचं काय येतं, एखादा चुकीचा लाईफ पॅटर्न असेल तर तो आपण आपल्या पुढच्या पिढीला कसा नाही द्यायचा, तो कसा इथेच थांबवायचा, किंवा किंवा आपण इथून पुढच्या जन्मात तो कसा कॅरी फॉरवर्ड नाही करायचा,
हे पास्ट लाईफच्या माध्यमातून आपल्याला हाताळता येतं. अँझायटी आणि बाकी हे विषय आपण मगाशी पण थोडक्यात बघितले. आता ही जी स्लाइड्स आहेत ह्या आमच्या लेव्हल वनच्या स्लाइड्स आहेत, म्हणून त्याच्यात बरेच डिटेल विषय येतात. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की या प्रकारच्या सगळ्या गोष्टींवरती पास्ट लाईफ थेरपीच्या माध्यमातून आपल्याला उपचारात्मक काहीतरी करता येतं आणि ते बदल घडवता येतात. अगदी 2-3 केस स्टडीज सांगते आणि मग 10 मिनिटं आहेत तर आपण प्रश्नोत्तर घेऊया. तर काही केस स्टडीज असेल, जसं लहान मुलांचं झालं, चिल्ड्रन्स पास्ट लाईफ हा एक फंटॅस्टिक विषय आहे, खूपच अप्रतिम विषय आहे. चिल्ड्रन पास्ट लाईफ का केलं जातं किंवा का करावं? कारण ते जे लहान मुलं असतात ना, आपणही सगळे खूप लहान होतो की नाही, 3 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष किंवा अगदी शालेय वयात सुद्धा, आपण तरी सुद्धा आपल्या पास्टला कनेक्टेड असतो. जसे जसे मोठे होतो तसे तसे या जगात आपण रुळत जातो, म्हणजे आत्ताच्या आपल्या आयुष्यामध्ये, किंवा आपण म्हणूया आत्ताच्या आपल्या जन्मात आपण जुने जुने होत जातो. आपण नवीन असतो ना पृथ्वीवरती. पण नवीन असताना पृथ्वीच्या पलीकडच्या अनेक गोष्टी आपल्याला, त्या स्मृती म्हणतात त्याला, स्मृती जाग्या असतात. त्या जाग्या असतानाच त्याच्यावरती खूप चांगलं काम करता येतं. एक दोन केस स्टडीज लहान मुलांच्या, की एका मुलाला त्याचे आई वडील घेऊन आले होते की अभ्यासामध्ये म्हणावी तशी गती नव्हती. आणि नुसती गती नव्हती असं नाही, काही केलं तो अभ्यासाला बसतच नव्हता किंवा फोकसच नव्हता, मग काही मार्कच मिळत नव्हते, टिपिकल गोष्ट. मग त्याच्या बॅच लाईफच्या काही सेशन नंतरच हा अनुभव आला की जो मुलगा 50-55% होता, तो 70% पोहोचला. अगदी काही 99% नाहीयेत, पण एक मोठी झेप त्याने घेतली आणि नंतर सातवी, आता तो मोठा आहे पण तो आलेला तेव्हा चौथी पाचवीत होता, तर सातवी आठवी नंतर खरोखर अभ्यासात खूप सुंदर गती त्याला मिळाली. मग हे पास्ट लाईफच्या माध्यमातून साध्य झालं. काही अजून, मगाशी मी चेन स्मोकिंगचा उल्लेख केला होता. सो स्मोकिंग सुटलं म्हणजे संपूर्णतः चेन स्मोकिंग पासून नॉट अ सिंगल सिगरेट, अशा अशा इथपर्यंत गेलेल्या केस स्टडीज आहेत. कन्सिविंग सारख्या केस स्टडीज आहेत. इनफर्टिलिटी पास्ट लाईफच्या माध्यमातून हाताळता येते. बऱ्याच MBBS डॉक्टर्सनी हा विषय हाताळलेला आहे अनेक मोठ्या कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा. तर इन जनरल कन्सिविंग, अगदी इन्फर्टिलिटी असं नाही, पण कन्सिविंग सारखे विषय हे पास्ट लाईफच्या माध्यमातून हाताळल्याच्या केस स्टडीज आहेत. आणि बाकी छोट्या छोट्या रेग्युलर गोष्टी जर आपण म्हणतो की जसं मी म्हटलं की लाईफ पॅटर्न किंवा डिले किंवा अमुक असे छोट्या छोट्या पॅटर्न्सच्या तर असंख्य केस स्टडीज आहेत. आता इतक्या वर्षांमध्ये शेकड्यांनी हजारांनी केस स्टडीज आहेत की जिथे फरक लोकांनी अनुभवलेला आहे आणि तो प्रत्यक्ष ते परिवर्तन बघायला मिळालेलं आहे. सो दिस इज क्विकली अबाउट पास्ट लाईफ. हा विषय खूप मोठा आहे, विस्तृत आहे. सामान्यपणे आम्ही संस्थेमध्ये मगाशी म्हटलं असं याचे वर्कशॉप्स असतात, लेव्हल्स असतात, याच्या 6-7 लेव्हल्स आहेत, अगदी थेरपिस्ट ट्रेनिंग पर्यंत. पण त्याही व्यतिरिक्त वैयक्तिक कोणाला थेरपी करायची असेल तर वन ऑन वन सेशन्स होतात. ती इन पर्सन पण होतात आणि ऑनलाईन पण होतात, दोन्ही प्रकारे, ज्यांना जे कम्फर्टेबल आणि शक्य आहे त्यांच्यासाठी. आणि अदरवाईज ज्यांना थोडंसं शिकायचं आहे, मग लेवल 1 लेवल 2 अशा स्वरूपाचं त्याची एक मांडणी आहे. आता आपण 10 मिनिटं आहेत, मी कालही एक प्रॅक्टिकल ऍक्च्युली घेणार होतो, पण प्रॅक्टिकल न घेता आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया, कारण खूप जणांचे प्रश्न होते, तर मग तुम्हाला ते विचारता येतील. आता मी अनम्यूटचा ऍक्सेस देते, सो यू कॅन आस्क युअर क्वेश्चन.